आता पुढे आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे लॅमार्क वाद. तर लॅमार्क हे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांचा एक सिद्धांत सांगितला. त्यांना इंद्रियांचा वापर न केल्याचा सिद्धांत किंवा इंद्रियांचा वापराचा व न वापराचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांचा वापर केला तर काय परिणाम होतो आणि इंद्रियांचा वापर नाही केला तर काय परिणाम होतो याच्याविषयी त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे. तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीरात बदल होतात आणि या बदलामध्ये ते सजीव त्यांच्या शरीराचे अवयव वापरतात किंवा ते शरीराचे अवयव वापरत नाहीत. म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत असते तेव्हा उत्क्रांतीशी जुळवून घेताना, आजूबाजूच्या बदलांशी जुळवून घेताना एकतर सजीव प्रयत्न करतो किंवा एकतर सजीव आळस करतो. मग सजीवांनी केलेला प्रयत्न किंवा सजीवांनी केलेला आळस ह्या दोन्ही गोष्टी लॅमार्क यांनी त्यांच्या सिद्धांतात सांगितल्या आहेत. तर त्यांनी काय उदाहरण दिलं की जिराफ हा उंच प्राणी आहे, त्याची मान लांब असते, तो झाडावरची पानं खातो. पण आज नाही, पिढ्यानपिढ्या जिराफ काय करतो, आपली मान ताणत ताणत झाडावरची पाने खातो. त्यामुळं त्याची मान काय झाली, लांब झाली. म्हणजे त्यांनी मानेचा जास्त वापर केल्यामुळे त्याची मान लांब झाली अनेक लाखो वर्षामध्ये. तसंच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. म्हणजे लोहाराने घाव घालताना त्याच्या खांद्याचा वापर केला म्हणून त्याचे खांदे बळकट झाले. तसंच शहामृग हा पक्षी आहे, पण ह्या पक्षाला उडता येत नाही. इमू हा एक पक्षी आहे, त्याला उडता येत नाही. का? कारण पिढ्यानपिढ्या ह्या पक्ष्यांनी आपले पंख वापरले नाही. पंख वापरले नसल्यामुळं काय झालं की त्यांचे पंख कमकुवत झाले, म्हणून शहामृग इमू ह्या पक्ष्यांना आज उडता येत नाही. पण जर आपण म्हणजे शहामृग इमू यांनी यांच्या पंखाचा वापर नाही केला तर जिराफाने आपल्या मानेचा जास्त वापर केला. म्हणजे वापरलेल्या अवयवांचा सिद्धांत आणि न वापरलेल्या अवयवांचा सिद्धांत ह्या दोन्ही गोष्टी लॅमार्क यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितल्या आहेत. तसंच हंस आणि बदक जर घेतला तर हंस आणि बदक पाण्यात राहतात. पाण्यात राहून राहून त्यांचे पाय कसे झाले किंवा त्यांच्या शरीराची रचना अशी झाली की ते पाण्यात पोहू शकतात. किंवा सापाला बिळात जायचं असतं, त्याच्यामुळे बिळात जाताना तो सरपटत जातो म्हणजे तो पायाचा उपयोग करत नाही. म्हणजे बिळात जाण्यासाठी वर्षानुवर्ष लाखो वर्षामध्ये सापाने आपले पाय गमावले. म्हणजे सापाने आपल्या पायांचा उपयोग केला नाही. म्हणजे काही अवयवांचा प्राण्यांनी पक्ष्यांनी जास्त उपयोग केला तर काही अवयवांचा वापरच केला नाही. मग हे सगळे जे उदाहरणं आहेत याला मिळवलेली वैशिष्ट्ये असं म्हणतात. आणि ही वैशिष्ट्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. याला लॅमार्क यांचा मिळवलेल्या बदलांचा सिद्धांत असे म्हणतात किंवा यालाच लॅमार्क वाद असे म्हणतात. यामध्ये लॅमार्क यांनी काय सांगितलं तर उत्क्रांतीमध्ये त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात. त्याने प्रयत्न केले किंवा त्याने त्या अवयवाचा वापर केला नाही, या दोन्ही गोष्टींमुळे उत्क्रांती होऊ शकते असे लॅमार्क यांनी सांगितले. त्यांच्या या सिद्धांताला मिळवलेल्या बदलाचा सिद्धांत किंवा लॅमार्क वाद असे म्हणतात. आता आपल्याला पुढं बघायचं आहे की त्यांचं लॅमार्कचं म्हणणं मान्य झालं नाही. लॅमार्कचे म्हणणे चुकीचं असल्याचं दिसून आलं. का? कारण जर आपण बघितलं तर काही प्राणी शरीराचा वापर करतात, शरीराच्या अवयवांचा वापर करतात आणि काही प्राणी शरीराच्या अवयवांचा वापर करत नाही. त्यामुळे त्या प्राण्याच्या शरीराचा विकास होईल किंवा होणार नाही, परंतु त्याचे ते गुणधर्म पुढच्या पिढीत जातील असं लॅमार्क यांनी सांगितलं होतं. म्हणजे एखाद्या प्राण्याने त्याच्या शरीराचा अवयव वापरला नाही तर त्याचा तोच गुणधर्म त्याच्या पुढच्या पिढीकडे जाईल असं लॅमार्क यांनी सांगितलं होतं. पण हे चुकीचं ठरवण्यात आलं, कारण हे पडताळून बघण्यात आलं की एखाद्या शरीराचा एखादा अवयव जर वापरला किंवा नाही वापरला तरी त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल पुढच्या पिढीकडे दिले जात नाहीत. एखाद्या व्यक्तीने स्वतःमध्ये बदल घडवून आणले तर ते बदल त्याच्या पुढच्या पिढीकडे दिले जात नाही. हे अनेक वेळा प्रयोगावरून सिद्ध करण्यात आले. म्हणून लॅमार्क यांचे म्हणणे चुकीचे ठरवण्यात आले. त्यांनी काय सांगितलं होतं की सजीव आपल्या शरीराचा वापर करतील किंवा नाही करतील त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात बदल होतील, हे योग्य होतं. परंतु तेच बदल ते त्यांच्या पुढच्या पिढीकडे पाठवतील हे मान्य करण्यात आलं नाही.
म्हणून लॅमार्क यांचे म्हणणे चुकीचे असल्याचं दिसून आलं. पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे जाती उद्भव, म्हणजे वेगवेगळ्या जाती कशा निर्माण होतात. जाती म्हणजे प्राणी ही एक किंवा वनस्पती यांच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहे. वनस्पती घेतलं तर आंब्याचं झाड, नारळाचं झाड, असे अनेक प्रकारच्या वनस्पती आहे. एकपेशी आहेत, बहुपेशी आहेत, जमिनीवर राहणारे आहे, पाण्यात राहणारे आहेत. तसेच प्राणी घेतले तर प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. पाण्यात राहणारे, जमिनीत राहणारे, आकाशात उडणारे, असे प्राणी व वनस्पती यांच्या अनेक जाती, लाखो करोडो जाती पृथ्वीवर उपलब्ध आहे. मग जाती म्हणजे काय म्हणतात, कशाला म्हणतात? नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटात जाती असे म्हणतात. म्हणजे जे सजीव एका प्रकारच्या गटात येतात आणि ते संतती निर्माण करू शकतात, त्यांच्या गटात जाती असं म्हणतात. म्हणजे मनुष्य प्राणी ही एक जात आहे, तर कुत्रा ही एक घेतली तर ती एक जात आहे, मांजर ही एक जात आहे, वाघ ही एक जात आहे. म्हणजे जे संतती निर्माण करू शकतात अशा सजीवांच्या गटात जाती असे म्हणतात. मग प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते. म्हणजे आपण जर उंट घेतला तर वाळवंटात राहतो, आणि आपण थंड प्रदेशात प्राणी बघितले तर ते वेगळे प्राणी असतात. याकसारखे प्राणी थंड प्रदेशात राहतात. म्हणजे विशिष्ट भौगोलिक स्थिती त्यांना राहण्यासाठी लागते. त्यांचा आहार विहार, फलन क्षमता, समागम काळ हे प्रत्येक प्राण्याचं वेगवेगळं असतं. म्हणून तर त्या जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात. आणि एका जातीपासून दुसरी जात जर निर्माण व्हायची असेल तर त्याच्यामध्ये होणारा जनुकीय बदल कारणीभूत असतो. अचानकपणे एका जातीपासून जर दुसरी जात निर्माण होत असेल तर त्याच्यामध्ये होणारा जनुकीय बदल हा त्या नवीन जाती निर्माण होण्यासाठी कारणीभूत असतो. अशा प्रकारे जाती उद्भव म्हणजे एक नवीन प्रकारची जातीचा गट तयार होणे, याला जाती उद्भव असं म्हणतात. जाती उद्भव होण्यासाठी जनुकीय बदल लागतात. जनुकीय बदल झाले तर जाती उद्भव होतो. तसेच पुनरुत्पादनीय बदल किंवा भौगोलिक अंतर ह्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, एक नवीन प्रकारची जाती निर्माण होऊ शकते. आता पुढे आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांतीमध्ये आपण बघितलं सर्वात पहिला जो सजीव निर्माण झाला तो एकपेशीय होता. त्या एकपेशीयपासून बहुपेशीय, बहुपेशीयपासून आजचा गुंतागुंतीची शरीर रचना असलेला मनुष्य निर्माण झाला. मग ही सगळी जी प्रोसेस आहे याला आपण उत्क्रांती असे म्हणतो. जर आपण बघितलं सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर नाहीसे झाले. त्याच्या आधी डायनोसॉर होते. 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर पृथ्वीवरून नाहीसे झाले आणि त्या डायनोसॉर नंतर आपल्याला त्याच्यानंतर लेम्यूर सारखे दिसणारे प्राणी विकसित झाले. हे लेम्यूर सारखे प्राणी थोडेसे माकडासारखे दिसायचे, पूर्ण माकड नाही परंतु माकडासारखे दिसणारे, लेम्यूर सारखे दिसणारे हे प्राणी विकसित झाले डायनोसॉर नंतर. आणि 4 कोटी डायनोसॉर 7 कोटी वर्षापूर्वी नाहीसे झाले आणि 4 कोटी वर्षापूर्वी या माकडांना ज्या शेपट्या होत्या ह्या शेपट्या नाहीशा झाल्या आणि त्यांचा मेंदू मोठा झाला. मेंदू मोठा झाला म्हणजे मेंदू जास्त विचार करू शकत होता आणि त्याच्यामुळं त्यांची विचार करण्याची क्षमता वाढली. त्यांच्या हाताच्या पंजात सुधारणा झाली, म्हणजे ते वस्तू हातामध्ये पकडू शकतात अशी त्यांच्या हाताच्या पंजाची सुधारणा झाली. आणि त्यांच्यापासून एपसारखे प्राणी निर्माण झाले. एप म्हणजे त्याला कपी असं म्हणतात. आणि हे प्राणी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये तयार झाले, नंतर ते आशियामध्ये पोचले आणि ह्या प्राण्यांपासून नंतर गिबन आणि ओरँगुटॅंग या प्रकारच्या माकडांच्या जाती निर्माण झाल्या. आता हे जे प्राणी आशियामध्ये आले होते त्यांच्यापासून ओरँगुटॅंग सारखे प्राणी निर्माण झाले, परंतु जे प्राणी आफ्रिकेतच राहिले ते आशियामध्ये आले नाही, त्या प्राण्यांपासून चिंपॅन्झी व गोरिला ह्या 2 जाती निर्माण झाल्या. आणि 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जाती वेगळ्या प्रकारे त्यांची उत्क्रांती झाली. म्हणजे ह्या एप किंवा कपी ह्यांसारख्या प्राण्यांपासून ओरँगुटॅंग तयार झाले, गिबन तयार झाले, त्यांच्यापासून चिंपॅन्झी तयार झाले, गोरिला सुद्धा तयार झाले आणि काही एपपासून वेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण झाले. इथे आपल्याला मानवी उत्क्रांती दाखवली आहे बघा. 7 कोटी वर्ष इकडे स्टार्टिंग आहे. 7 कोटी वर्षापूर्वी लेम्यूर सारखे प्राणी निर्माण झाले, म्हणजे डायनासॉर नाहीसा झाला आणि लेम्यूर सारखा प्राणी निर्माण झाला. नंतर पुढे जो झाला 4 कोटी वर्षापूर्वी इजिप्तोपिथिकस हा प्राणी निर्माण झाला लेम्यूरपासून.
नंतर इजिप्तोपिथिकस पासून ड्रायोपिथिकस 2.5 कोटी वर्षापूर्वी ह्याच्यासारखा प्राणी निर्माण झाला. नंतर रामापिथिकस हा सगळ्यात महत्त्वाचा थोडासा ताठ उभा राहणारा प्राणी साधारणपणे 1 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. पुढे रामापिथिकस पासून जो झाला तो म्हणजे ऑस्ट्रोलोपिथिकस. त्याच्यानंतर जो पूर्णपणे तयार झाला, व्यवस्थित डेव्हलप असा काय झाला, कुशल मानव तयार झाला. त्याच्यानंतर कुशल मानव जरी झाला तरी तो ताठ चालत नव्हता. त्याच्यानंतर ताठ चालणारा माणूस निर्माण झाला आणि ज्याला आपण अगदी प्रगत माणूस म्हणतो तो निंदरथल माणूस हा तयार झाला. आणि त्याच्यानंतर शेवटी जो आहे तो क्रोमान्य मानव हा तयार झाला. असे हे मानवी उत्क्रांतीचे टप्पे आहेत. पहिला लेम्यूर, नंतर इजिप्तोपिथिकस, नंतर ड्रायोपिथिकस, नंतर रामापिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिकस, त्याच्यानंतर कुशल मानव, नंतर ताठ चालणारा मानव, नंतर निंदरथल किंवा निअँडरथॉल मानव किंवा आणि शेवटी जो तयार झाला आहे जो अगदी ताठ चालू शकतो तो म्हणजे क्रोमान्य मानव तयार झाला. हे जे कपी होते किंवा एप होते जे आफ्रिकेमध्ये डेव्हलप झाले होते, त्या इथे एप आधी जंगलामध्ये झाडांवर राहायचे, परंतु नंतर पृथ्वीवरचं वातावरण कोरडं होऊ लागलं आणि कोरड्या हवामानामुळं जंगलं कमी कमी व्हायला लागली. मग हे एप जे आहे जे झाडांवर राहायचे ते खाली उतरल्यामुळं त्यांना चालावं लागल्यामुळं त्यांच्या कंबरेच्या हाडाचा विकास झाला आणि हळूहळू ते ताठ उभे राहिले. म्हणून आपण असं म्हणू शकतो की पहिल्यांदा हाताचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, मानवासारखे दिसणारे जे प्राणी आहेत ते साधारणपणे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. कारण ते जमिनीवरनं खाली आले होते आणि ते चालायला लागल्यामुळे ते झाडांवरनं खाली आले होते, ते चालायला लागल्यामुळं त्यांचे हात रिकामे झाले आणि त्यांना हातांचा वापर करता आला. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 2 कोटी वर्षापूर्वी माणसासारखा दिसणारा प्राणी तयार झाला. आणि मानवाचा प्राणी आहे ज्याची नोंद आहे, ज्याचा आपल्याला जमिनीखाली जीवाश्म सापडला आहे तो म्हणजे रामापिथिकस हा एप. रामापिथिकस हा आफ्रिकेमध्ये सापडलेला मानव सदृश्य प्राणी, आपल्याकडे त्याची नोंद आहे. पुढे हा आकाराने मोठा झाला, त्याच्या मेंदूचा विकास झाला आणि या रामापिथिकसचा दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याचा विकास झाला. पुढे इथं आपल्याला दाखवलेलं आहे मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास. जेव्हा तो अप्रगत होता, जास्त विकसित झालेला नव्हता, तेव्हा त्याच्या मेंदूची वाढही पूर्ण झालेली नव्हती. जवळजवळ 15 लाख वर्षापूर्वी जो ताठ चालणारा माणूस तयार झाला तेव्हा त्याच्या मेंदूची रचना जरा विकसित झाल्यामुळे तो चांगला विचार करू लागला आणि त्याचा विकास जो मनुष्य आहे त्याचा विकास आशिया खंडात चीनपर्यंत आणि इंडोनेशियापर्यंत तो प्राणी सगळीकडे फिरत असावा, मानवासारखा दिसणारा प्राणी. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या जो माणूस आहे त्याचा मेंदू मोठा होत गेला आणि 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पूर्णपणे विकसित झाला आणि त्याच्यापासून बुद्धिमान मानव, आजचा जो मानव आहे त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, होमोसेपियन. साधारण 50,000 वर्षापूर्वीचा जो माणूस आहे तेव्हा त्याच्या मेंदूची विकासाचा जो टप्पा आहे तो थांबला असं आपण म्हणू थोड्या प्रमाणात आणि त्याच्यापासून बुद्धिमान मानव होमोसेपियन तयार झाला. निंदरथल मानव किंवा निअँडरथॉल मानव हा बुद्धिमान मानव या गटातील पहिलं उदाहरण आहे. 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नोन माणूस अस्तित्वात आला आणि त्याची प्रगती खूप फास्ट होत गेली. मग सुमारे 10,000 वर्ष ही प्रगतीचे टप्पे आहेत, पण बुद्धिमान मानव जो आहे त्याने शेती करायला सुरुवात केली. म्हणून आपण असं म्हणू 10,000 वर्षापूर्वी हा जो मानव आहे ज्याचा मेंदूचा विकास झालेला आहे तो शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याच्या संस्कृतीचा विकास झाला. 5,000 वर्षापूर्वी त्याने लिहिण्याचा शोध लागल्यामुळे त्याला इतिहास लिहिता आला आणि 400 वर्षापूर्वी आजचे जे शास्त्र आहेत सगळे त्या शास्त्रांचा उगम झाला. 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. साधारण 16व्या-17व्या शतकाच्या नंतर आपण काय म्हणू, चांगले औद्योगिकरण सुरू झाले. अशा प्रकारे मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध अजूनही आपण इतिहासामध्ये शोधत आहोत.